जरा धीर धर की. हावऱ्यावानी किती वकवक करतीयस. मला मी समध्या गोष्टी पडताळून बघाव्या लागतात की नाही. तर जरा धीर धर, इथं शांत बस. तिच्याकडं वळून बघायचं नाही. डोळे मिटून इथं शांत बसायचं आणि जिंगरोबाचा जप करायचा. बस इथं बस. हा कर ध्यान. काहीच कळत नाहीये ग झिपरे. अजून कसं वागायला हवं होतं मी, म्हणजे हा सगळा गैरसमज झाला नसता. एकीकडे सासू काकू माझ्याच दिराशी माझं लग्न लावताय आणि दुसरीकडे सासूबाई माणिकताईला बाबाजींकडे घेऊन गेल्यात लग्नाचं बोलायला. आ आ आ आ आ आ आ. अगं मग काय करू. माझा सखा माझ्यासमोर अशी काही संकट आणून ठेवतो ना की क्षणभर डोकं भिरभिरतं, मेंदू कोरा करकरीत होतो. आ आ ए ए ए. हो वाचवतोच ग, पण आता काहीच कळत नाहीये मला. जय जिंगरोबा, फुल मिळालं. बघा ना सासूबाई, बाबाजी महाराज, फुल मिळालं. सासूबाई सासूबाई बघा ना, जिंगरोबाने कौल दिला. माझ्या उंजळीत फुल आलंय. आता आमचं लग्न होणार. हो हो, अगं बाबाजी महाराजांचीच कृपा. नमस्कार करते ना. जय बाबाजी महाराज. उठ पोरे उठ. अगं साक्षात जिंगरोबाने कौल दिलाय तुला. त्याची कृपा आहे तुझ्यावर. तेवढी मोठी गोष्ट आहे ही, साधी सुधी गोष्ट नाहीये. अगं साक्षात जिंगरोबाच्या मनात आहे. त्याची इच्छा आहे की तुझं दिगुशी लग्न व्हावं. मग कुणाची अवकात आहे त्यात मोडता घालण्याची. तुझ्या सासूनी जरी ठरविलं लग्न मोडायचं तोडायचं तरी ते तुटणार नाही मोडणार नाही. तुझं लग्न दिगुशी होणार म्हणजे होणारच. जा जा पुरी जा. आनंदानं घरला जा, निश्चिंत राहा. आणि तुझ्या आई बापाला ही आनंदाची वार्ता सांग. काय मला जरा तुझ्या लग्नासंबंधी तुझ्या सासूशी बोलायचंय. तुझा घरला. जय बाबाजी महाराज. बाबाजी महाराज हस्तरेषांचं काहीच बोलत नाहीयेत. पण आता या सगळ्यातून कशी बाहेर पडू. ए ए ए आ आ आ ए ए ए ए. आहो ना सांगू की मी सखू आहे. आ काही काय झिपरे, वणवा पेटेल वणवा. गावात भडका उडेल. आणि बाकी कोणाला काय वाटतं ह्यापेक्षा आहोंच्या मनात माझ्याबद्दल किती राग आहे माहितीये ना तुला. आ. नाही ग, तुला नाही माहिती. आहो जेवढं दाखवतात ना त्याहून कितीतरी पटीने राग त्यांच्या मनात आहे. घरचे आधीच विरोधात आहेत. पण आहोंना कळलं ना की मी सखू आहे तर ते खरंच दहन करतील माझं. खूप राग आहे त्यांच्या मनात. नाही ग, म्हणजे मरणाची भीती नाहीये मला, पण आहोंना खूप खूप त्रास होईल ग. आणि तुला माहितीये ना आहोंना त्रास झालेला मी कसा सहन करीन. फार विचित्र कोंडी झालीये ग झिपरे. आ आ आ आ आ हे ए. हो, आहोंच्या मनातला राग द्वेष सगळं जाईल. म्हणून तर इतक्या अडचणी असतानाही मी सासरी आली आहे ना. आ आ
या तिढ्यातून ना पण विठुरायाने काहीतरी वाट निवडली असेल.